एक औषध आहे, हे हातपाय दुखतात, कंबर दुखतात, हां हे तोडून गरम पाणी करायचं हां. आणि त्याच्यात टाकून शेकायचं. वरती रेणुका मातेचं मंदिर आहे आणि इथे बघा अशी अंडी खाल्लेत बघा. हे बघा, हे बघा दादा, राहायला जागा एक नंबर आहे, पण व्यवस्थित लोकांनी ठेवायला पाहिजे ना. महाराजांच्या किल्ल्यांची ही दुरावस्था, अत्यंत दुरावस्था आपल्याच काही सगळ्या सोयीने केलेली आहे. हे पावित्र्य राखणं आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. हॅलो, नमस्ते, राम राम मंडळी. मी इकडे तुमच्या सर्वांचं आपल्या ट्रेक मीना यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि आज आपण आलेलो आहोत साल्हेरवाडीमध्ये. तर तुम्ही मागे जी लाईट बघता ती साल्हेरवाडीचीच आहे. आणि आज आपण किल्ले साल्हेर आणि किल्ले सलोटा हे सर करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. तर आजची ट्रेक करण्यासाठी आपल्याबरोबर आलेत अमित सर. आणि आज आम्हाला ह्या दोन्ही किल्ल्यांवर घेऊन जाणार आहेत आपले दादा. तुमचं नाव? बाळूभोई. बाळू भोई. बाळू भोई हे दादा आपल्या बरोबर आहेत. आम्ही वॉटर टँक का ठेवतो हे तुम्हाला आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोच. कारण की कसं आहे ना, किल्ले साल्हेर बद्दल तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने सांगण्याची गरज नाही आहे. आपले महाराजांचे जेवढे काही किल्ले आहेत त्या किल्ल्यांमधील सर्वात मोठा किल्ला जो असेल तो किल्ले आहे साल्हेर. आणि किल्ले साल्हेर करून आपल्या किल्ले सलोट्याला पण जायचं आहे. तर ही जी दोन्ही किल्ल्यांची काय ट्रेक आहे ती आपली ठरलेल्या वेळेमध्ये करण्यासाठी आपल्याला इथले रहिवासी जे आपल्याला किल्ल्यांवर घेऊन जातात, म्हणजे आपण वाटाड्या म्हणतो, त्यांची गरज खूप लागते. कारण की छोट्या मोठ्या रस्ते असतात, ते कधी आपण चुकू शकतो. त्याच्यामुळे वेळ वाया न जाण्यासाठी आपण वाटाड्या करतो. तर मी तुम्हाला प्रत्येक पॉईंटचा रस्ता, कुठे जायचं, कसं जायचं हे दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला वाटाड्याची गरज न लागो. तर आता हे बघा, ही आहे साल्हेरवाडी. आणि इथे मला आजूबाजू शेतं दिसतात ना, तिथं आपण चालत आलो कंटिन्युअसली. तिथं मेन रोड आहे आणि हा एक डोंगर आहे, तो आता पहिल्यांदा आपण चढलो आहे. हे बघ सर येत आहेत. आणि हा चढ जर आपण चढून घेतो तर समोर बघा मंदिर आहे. तर ही तुमची पहिली स्टेप आहे, तुम्हाला मंदिरापर्यंत यायचं आहे. तर आता आपण मंदिराच्या इथे आलेलो आहोत. म्हणजे तुम्हाला जर साल्हेर चढायचं असेल तर हा बघा, हा समोर दिसतोय तो सगळा साल्हेरचा डोंगरच आहे. हा बघा, हा सगळा साल्हेरचा डोंगर आहे ना. आपलं सगळं सर करायचं आहे. रस्ता आहे ते इथून आहे. इथे मागे एक विहीर आहे. आणि पण तुम्हाला चढायचं असेल तर ही पहिली स्टेप आहे. इथे येणं तुम्हाला गरजेचंच आहे. बघा हा मंदिर. आणि आता आम्ही इकडून असे आलोय. आणि हे बघा, आता इकडून जायचं आहे. ती लोक चाललेत बघा, हे बघा, ते चाललेत बघा. आणि असं वरती चढत जायचं आहे. हा बघा, हा मंदिर आहे. आपण इकडून आलो तर मंदिराच्या मागून सुद्धा रस्ता आहे, तुम्ही येऊ शकता. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, एक विहीर आहे. आणि नंतर तुम्हाला असा खुला रस्ता दिसतोय ना, हा बघा असा, तर इथून तुम्हाला असा चढून यावं लागतं. पण इथला हा चढ आहे ना, खडीचा चढ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच दम लागू शकतो. त्याच्यामुळे शक्यतो काही लोक असं इथून फिरून येणं प्रेफर करतात. अशा पायऱ्या चढतायत हे. आणि अजून असं वरती पायऱ्याच आहेत. पहिला दरवाजा लागलेला आहे इथे. हा बघा, हा पहिला दरवाजा आहे. तर हे 3 दरवाजे कंटिन्युअसली लागतात आपल्याला. तर त्यातला हा आहे पहिला दरवाजा. बघा, तुम्हाला दाखवलं हा पहिला दरवाजा.
तर इथून आतमध्ये आल्यानंतर काही अशा प्रकारचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो आणि पुढे गेल्यानंतर लगेच आपल्याला दुसरा दरवाजा लागतोय. हे बघा इथेशी लगेच आपल्याला लागतो दुसरा दरवाजा. माकड बघा केवढे आहेत. दुसऱ्या दरवाजातून पण बाहेर आलोय आणि आता अशा प्रकारची आपली इथे सपाटी लागलेली आहे. ठीक आहे, तर आता आपण जाणार तिसऱ्या दरवाजाकडे आणि इथून हा व्ह्यू बघा. हा आपल्याला हे दादा आहे समोरची तुम्हाला डोंगर दिसत आहेत ना, पठारे बघ त्यांची माहिती सांगतायत. सांगा दादा. ते टकारा आहेत, नाखिंद्या, कोट्या. अच्छा, यांच्यावर पण लोक सर करतात का? हा, ते त्याच्यावर करतात. अच्छा, हे काय नाही, छोटे छोटे आहेत ते. हे छोटे छोटे आहेत त्याच्यावरती सर करतात. आणि आपली गुजरात महाराष्ट्राची बाउंड्री पण इथेच आहे. इथून थोडे पुढे गेलात ना की गुजरात चालू होतं आणि आता आपण जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहोत. पण दुसरा दरवाजा क्रॉस करून येतो ना तसं आपल्या इथे हनुमानाची मूर्ती दिसते. हा चपडदन हनुमान मारुती आहे. तर तुम्ही आता पाहिलंच असेल की जे पहिले 3 दरवाजे होते ते आपल्याला म्हणजे आपण ते पाहिलेले आहेत. एकामागे एक ते 3 दरवाजे होते. आता चौथ्या दरवाजासाठी पुन्हा आपल्याला चढाई चढून जायचं आहे. हे एक डोंगर चढायचे आपल्याला, मोठा डोंगर आहे आणि मग लागेल तो आपल्याला चौथा दरवाजा. मग आपण 5व्या दरवाजाबद्दल बोलूया. जिथून आपण निघालो ना कंटिन्यूस असं आपल्याला झाडी लागते आणि झाडून येताना जर तुम्हाला वाटत असेल की भाई आम्ही रस्ता चुकतोय तर काय, तर हा मोठा दगड लक्षात ठेवा, हा झाड. आणि जर थोडं पुढं आलाय तुम्ही तर असं दगडावरती तुम्हाला ॲरो पण बघायला भेटेल. इट मीन्स तुम्ही आता बरोबर रस्त्यात आहात. हा व्ह्यू बघा आता तुम्ही. आता आपलं जायचं चौथ्या दरवाजाकडे बरोबर. तर हे बघा ही पोरं जी चालले आहेत ना तर त्याच्यावरती हे बघा हे दिसतं हे बघा हे इथे चौथा दरवाजा. बघा वाटाड्याची गरज काय असते. आता हे बघ हे जे चाललेत नाही चुकलेत, रस्ता तिकडून नाही, रस्ता इकडून कुठून तरी आहे. तर आता हे दादा आपल्याला घेऊन जातील. इथं आल्यानंतर इथून जायचं आहे ना दादा. हां हे बघ इथून एक रस्ता आहे, इथून एक आहे. मग असे दादा आहेत ना तिकडे सरळ चाललेले, सरळ जाता असं उजव्या साईडला वळून हे बघ ही कपरी आहे ना इथून असं वरून वरती जायला लागतं. हे बघा असं असं हे चालेल बघ. आणि इथं सरळ चढ चढून ते दोघं वरती बसलेत बघा, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा इथून जायचं आहे. नंतर ना आपल्याला अशी गुहा लागते, ही गुहा लक्षात ठेवा. हे बघा आणि नंतर परत आपल्याला ह्या पायऱ्या चढून जावं लागतं. तर हे बघा आता आपण आलो चौथ्या दरवाजाच्या पायऱ्याशी आणि आहे चौथा दरवाजा. हे बघा हा खाली आहे तो चौथा दरवाजा आणि इथे लगेच आपल्याला लागतो तो 5वा दरवाजा. 5वा दरवाजा झाल्यानंतर आपल्या इथे एक गुहा लागते. हे बघा लोक अशी घाण करतात, काय बोलणार. हे आता आपण आलोय 5वा दरवाजा क्रॉस करून वरती आणि आमचे दादा बसलेले आहेत इथे मोबाईलमध्ये. आता आपण याच्यावरून एक अंदाज लावू शकतो की समोरचे माउंटन्स आहे त्याचा टॉप आपण बघतो. इट मीन्स आपण त्या हाईटच्या वर आलेलो आहोत. ट्रेक आल्यानंतर आता आपल्याला आपले नवीन सहकारी मित्र भेटलेले आहेत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत महाराष्ट्राची सर्वात उंच किल्ले साल्हेरवरती आज पहाटेच चालायला सुरुवात केली आहे आणि आता अर्धा किल्ला आम्ही सर केलेला आहे. धन्यवाद. कसं वाटलं दादांचं वक्तृत्व? खूप छान. आणि हे दादा नाशिकला स्थायिक आहेत सध्या आणि त्यांना गड किल्ले सर करण्याची खूप आवड आहे. हे बघा तुम्हाला पाण्याच्या टाक्याचं हे केलं ना तर या पाण्याच्या टाक्यामध्ये मला इथं शिवपिंड दिसलेली. हे बघा ही बघा ही पिंड शिवपिंड आणि हा आहे तो पाण्याचा. तर आपण आता हा मागे जे होमपिंड बघता तर हे कशासाठी आहे तर जेव्हा आपला दसरा सण असतो, दसरा महोत्सव असतो त्यावेळेस त्या दसऱ्यामध्ये इथे यात्रा भरली जाते साल्हेरवर आणि त्यावेळेस इथे होम केलं जातं.
आणि वरती मंदिर आहे, तर मंदिरावरती सुद्धा यात्रा असते. तर आता तुम्ही बघता ना माझ्या मागे हा सगळा पठारी भाग आहे. कारण की ज्यावेळेस आपण हा किल्ला चढायला करतो ना, तर पहिल्या आणि दुसऱ्या दरवाजा परत जो काही चढ आहे तो कंटिन्युअस चढ आहे. आणि नंतर ज्यावेळेस आपण चौथ्या दरवाजा परत येतो आणि दुसरा दरवाजा, तर त्या दोघांच्या मध्ये तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये जो काही डिस्टन्स आहे ना, तो थोडा चढचा आहे. बाकी सगळा भाग हा पठारी आहे. चढ असला तरी आपला 40 डिग्रीमध्ये जो चढ आहे त्याच्यामुळे चढायला काही जास्त असा त्रास होत नाही. तर तुम्ही मागे बघत असाल, मागून आलो आहे, असं सपाटी भागाचे पठारी भागाचे इथे. प्रत्येक व्हिडिओच्या मागे एक मेहनती मुलगा असतो, तो हा आहे. आणि हे बघा कसे सोंडे चाललेत. हे फुकटचे क्रेडिट खाणार आणि मेहनत हा दादा करणार. हा बघा, हा रेणुका मातेचं मंदिर आहे इथे. हा रेणुका मातेचं मंदिर आहे. आणि आता आपल्याला शेवटची चढाई करायची ती हा डोंगर चढाई करून आपल्या वरती जायचंय. भगवान परशुरामांचं मंदिर आहे वरती. तर आता आपण चाललोय वरती. आता फायनल चढ जो आहे, शेवटचा चढ आहे, तो चढलेला आहे. आणि आता आपण तिथे जाणार, तिथे दर्शन घेणार. तिथे साल्हेरचा तो टॉप आहे. मग तिथून मागून सलोट्याला जाता येतो. जी लोक फक्त साल्हेर करायला आलेत ते तिथून रिटर्न बॅक होतात. सो फायनल टच ह्या ट्रेकचा आमच्या वरती मंदिर आणि ह्यात एक शेवटची चढण आहे. असायला काय तर माहिती आहे का, ज्यावेळेस आम्ही म्हणजे आपले निशिकांत, सुनील, उमेश, आप्पा, मयूर, जो आपला ग्रुप आहे ना, सगळ्यांची मला आठवण येते. असायला पण काय येतं माहिती आहे, हा चढ दिसतोय का तुम्हाला? हे बघा, हा सगळा चढ आम्ही वेड्यासारख्या चढून आलतो. आणि आमचे पाय स्लिप होत होते, एकमेकाच्या अंगावर पडण्याची वेळ आली होती आमची. त्याच्यामुळे कधी आता आम्ही प्रॉपर रस्त्याने आलो आहे, तिकडून नाही आलो. कारण की तिकडून जर आलात तर ती तुमची अवस्था दयनीय होते. आता आपण आलेलो आहोत साल्हेरच्या टॉपला. हे बघा, आता किल्ले साल्हेरचे सर झाल्यानंतर जो आपल्याला समोर दिसतोय तो आहे किल्ले सलोटा. आणि किल्ले सलोटाला जाण्यासाठी हे बघा, जो समोरचा मळलेला रस्ता दिसतोय ना, तो तर तिकडून खाली जावं लागतं आणि नंतर असं पायऱ्या उतरून सलोट्यावर जावं लागतं. हा एक रस्ता झाला. दुसरा रस्ता असा आहे की इथून सरळ जाऊन तळ्याची जायचं आणि तळ्याची इथून परत असं चालत सलोट्याकडे यायचं. तर सलोटा हा आम्ही मागच्या वेळेस केलंच होतं. आणि ह्या वेळेचं आमचं टार्गेट होतं की फक्त साल्हेर करायचं. त्याच्यामुळे आम्ही साल्हेर केलं फक्त. आणि आता साल्हेर करून आम्ही पुन्हा आता खाली जाणार. हे बघा, ज्यावेळेस आपण चढाई चालू करतो आणि तुम्हाला सांगितलं की वरती हा पहिला दरवाजा आहे. वरती हे पहिला, दुसरा, तिसरा, एकूण 6 दरवाजे दिसले आम्हाला वाटतं. तर बघा, या तुम्ही, खूप छान किल्ला आहे. आणि जाता जाता आणि चढता मग जर तुम्ही चढणार असाल तर नक्कीच इथं लक्ष द्या. इथे आपल्या श्री गणेशाचं मूर्तीचं कोरीव काम इथं केलेलं आहे. म्हणजे सहसा लक्ष जात नाही, कारण की आपण जो चढण्याच्या फ्लोमध्ये असतो ना, आणि कसं इथून लगेच टर्न आहे, तर माणूस पटकन असं टर्न मारतो. जाता वेळेस आम्हाला दिसलं नाही, परंतु आम्ही हा साल्हेरच केला ना आज, तर आम्ही हा किल्ला उतरून येत होतो, तर पटकन अशी नजर गेली. तर खूप छान असं गणपतीचं शिल्प इथं कोरलेलं आहे. तर आता तुम्ही बघता, तर आता तुम्ही क्लिअर कट दिसत असेल, तो आहे आपला किल्ले साल्हेर. आणि आत्ताच आपण ही साल्हेरची ट्रेक कंप्लीट करून खाली उतरलेलो आहोत. आम्ही सकाळी नाही म्हटलं तरी 6:15 ते 7:30च्या दरम्यान ट्रेक चालू केली होती. आणि आता वाजलेत 12. तर अशा आम्हाला 5.5 ते 6 तास लागले ही ट्रेक फुल कंप्लीट करायला, म्हणजे चढून आणि आम्ही खाली पण उतरलो. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्कीच आम्हाला सांगा, कमेंट द्या, व्हिडिओ आपली शेअर करा आणि आपला चॅनल वाढवण्यासाठी मदत करा. जय शिवराय.